नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत कलाला घरी घेऊन जाण्यासाठी खूप मनधरणी करत आहे. अक्षरशः तो उठाबशाही काढत आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो कलाची माफी मागत आहे, पण कलाने माफ करायचं नाही असं ठरवलेलं आहे, कारण तिचा स्वाभिमान दुखावलेला आहे आणि तिचं फक्त एकच म्हणणं आहे की चांदेकर मला घ्यायला आलेला आहे. तो फक्त आणि फक्त इथे आबांनी सांगितलंय म्हणून आलेला आहे. तो एवढा क्लिअर आहे, एवढा सगळा स्पष्ट बोलणारा आहे. मग आता असं का? नात्याची क्लिअरिटी का येत नाहीये त्याच्याजवळ? हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि म्हणूनच कला बोलत असते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे? कलाने स्वतःचा स्वाभिमान जपत अद्वैतला सांगितलेलं आहे की मी तुझ्यासोबत येणार नाही. ही गोष्ट कलाने जी केलेली आहे ते तुम्हाला काय वाटते ती कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड राहा. इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे चल. आबा म्हणत असतात की अगं कला असं नको करूस, ये तू. तेव्हा कला म्हणत असते की आबा मला सांगा ना, कसं मी हे अगत्य करू? जर माझ्या नात्यामध्ये जर ते नसेल तर काय करू? आमचं नवरा बायकोचं नातंच नाहीये तर मी कशी पूजेला बसू? हा प्रश्न कलाने उभा केलेला असतो आणि कला मात्र बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आबा आता सगळ्यांच्या समोर तिथं अनामिकाला सांगतात की अनामिका, तू आणि सोहम दोघं पूजेला बसा. आता कला आलेली नाही तर आबाने क्लिअर करून टाकलेलं आहे की अनामिका आणि सोहमने पूजा करायची आहे. म्हणजे त्यांच्यासोबत राहुल आणि नैना हे पूजेला बसणार नाहीत. जर कला आणि अद्वैत असते, ते दोघं आले असते, तरच आबा 3 जोड्या पूजेला बसवणार होत्या. हे आबांचं ठरलेलं होतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांना आनंद झालेला असतो. ह्या राहुल आणि नैना एवढे मूर्ख आहेत, त्यांना तर या गोष्टीचा आनंद झालेला असतो की त्यांच्या लक्षातही येत नाही की काय झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बरं झालं कला आणि अद्वैत आले नाहीयेत ना, ते जो पूजेला बसत नाहीयेत ना, या गोष्टीचा आनंद ते बाळगत असतात. इकडे आता रोहिणी म्हणत असते की बरं झालं सरोज वहिनी ती आली नाही. ती नाहीतर तेव्हा सरोज पण म्हणत असते हो ना, मला पण अजिबात इच्छा नव्हती तिनं पूजेला बसावी. आता अनामिका ही पूजेला बसलेली असते. सोहम आणि अनामिका यांची पूजा सुरू झालेली असते. इकडे अद्वैत कलाशी बोलत असतो, तिला समजवत असतो, पण कला मात्र ऐकायला तयार नसते. आबांना मात्र वाईट वाटत असतं. आबांचं असं म्हणणं असतं की या घरामध्ये हे जे वातावरण घडत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. काहीही झालं तरीही आबांना हे पटतच नाहीये, त्यांच्या बुद्धीला हे पटत नाहीये की काय आहे हे सगळं. अद्वैत कलाला म्हणत असतो एवढं अति काय करतेस ग? प्रत्येक वेळेस चुका तू करते आणि परत एवढंच तोंड करून बसते. आणि कला मात्र रागाने आत निघून जाते. कला ऐकायला तयार नसते. कला म्हणत असते की बस झालं चांदेकर, कारण चांदेकर जे काही बोलत आहे त्यामुळं कलाला राग आलेला असतो. कलाचं असं म्हणणं असतं की आबांनी सांगितलंय म्हणून हा मला न्यायला आलेला आहे. याच्या मनाचं काय, याच्या विचारांचं काय? अद्वैत मात्र कला आत निघून गेलेली असते. तेव्हा बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की ही जी खरी आहे ना, ही अशी का करत आहे? पुन्हा अद्वैतला असं वाटत असतं की कलाने येऊन त्याच्याशी बोलावं, म्हणून कला बोलत असतो. अद्वैत बोलत असतो आणि तो म्हणत असतो की मिसेस खरे, काय हे चाललंय? मला सांगा ना, तुमची मुलगी ऐकतच नाहीये. तिला कितीही वेळा आपण समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इकडे संगीताला पण तोच प्रश्न पडलेला असतो. संगीता म्हणत असते की अद्वैतराव, तुम्हाला पाणी हवंय का? तेव्हा अद्वैत म्हणतो मला माहितीये, मी जाऊन घेऊन येतो. असं म्हणत अद्वैत आता पाणी घ्यायला निघालेला असतो. तेव्हा संगीता म्हणते हे बघा, कसं आहे माहितीये का, कलाचं पण सगळं चुकलंय असं नाहीये ना, कारण गोष्टी तुमच्याकडून पण तेवढ्याच चुकलेल्या आहेत. कला चुकली असं नाही म्हणू शकत आपण. असं संगीता बोलत असते. संगीताचं म्हणणं बरोबर असतं, कारण संगीताला पटलेलं आहे की कलावरती अन्याय झालेला आहे. कला चुकीची नाही, तरीही कलाच्या बाबतीत हे सगळं चुकीच्या पद्धतीनं घडत आहे हे संगीतालाही पटलेलं असतं. म्हणून तर संगीता बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो पण ती काय ऐकत नाहीये? तिला मी न्यायला आलोय ना, तिला चल म्हणतोय ना, पण तिला माझं बोलणंच ऐकायचं नाहीये, तिला पटवूनच घ्यायचं नाही, असं अद्वैत सांगत असतो. कला मात्र दरवाजातून हे सर्व पाहत असते. कलाला असं वाटत असतं की आता तरी हा चांदेकर स्वतःहून मान्य करेल की नक्की काय झालेलं आहे ते, नक्की त्याच्या मनात काय आहे ते. पण अद्वैत मात्र ते मान्य करतच नाही. आणि त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांशी अगदी बोलण्यासाठीही झालेले असतात. कलाला वाटत असते की चांदेकरने स्वतःहून म्हणावं की चल तू खरे घरी, पण चांदेकर काही तो म्हणत नाही. इकडे अद्वैत मात्र म्हणत असतो एवढी घरी पूजा आहे, मी स्वतःहून बोलवायला आलेलो आहे, पण हिला हिचा हट्ट महत्वाचा आहे, हिला यायचंच नाहीये माझ्यासोबत, असं अद्वैत बोलत असतो. अद्वैतला वाटत असतं की आता तरी हिनं मान्य करावं ह्या सर्व गोष्टी, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आता पाणी घ्यायला अद्वैत म्हणतो की नाही मी स्वतः जातो पाणी घ्यायला, असं अद्वैत म्हणतो आणि तो निघालेलाही असतो. कारण त्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की कला बाहेर येईल, म्हणून तो तांब्या आणि पेला असतो त्याचा आवाज तिथे करू लागतो.
कलाला मात्र खूप राग येत असतो आणि अद्वैतचं म्हणणंही तेच असतं. कलाला राग येण्यासाठीच तो हे सगळं बोलत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की मी आता असं बोललो तर ही ऐकेल माझं जे म्हणणं आहे ते पटेल याला. काजल पण इकडे विचार करत असते नक्की काय चाललंय दाजींचं हे सगळं. आणि तिथेच अद्वैत जो असतो तो तांब्या वाजवत असतो. कला विचार करत असते की ह्या चांदेकरचं नक्की काय चाललंय, हा काय गोंधळ घालतोय की काय बाहेर. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की मला काय वाटतंय माहितीये का, मी जातो आता आणि घरी जाऊन सांगतो आबांना खरे काय येत नाहीये, खरेला यायचं नाही. तेव्हा कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कला म्हणत असते की काय करू या माणसाचं, आणि कला बाहेर येणार असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल आता तरी बाहेर ये ग खरे, असं म्हणत तो बोलत असतो. आणि मग तरीही कला काही बाहेर येत नाही. अद्वैत म्हणत असतो की चालेल मिसेस खरे निघतो मी. तेव्हा संगीता म्हणते अहो थांबा ना थोड्या वेळ. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नको निघतो मी, मिस्टर खरे निघतो मी, असं म्हणत अद्वैत निघायला लागलेला असतो. आणि कलाला माहिती असतं की अद्वैत जाणार आहे. आणि अद्वैत पुन्हा थांबतो. तो म्हणत असतो की नाही थांबतो थोड्या वेळ. असं हे सगळं अद्वैतचं वेड्यासारखं वागणं चाललेलं असतं. आणि कला त्याचबरोबर संगीता सगळेजण तिथं असतात. कला मात्र हे सगळं बोलणं अद्वैतचं ऐकत असते. कलाला राग येत असतो. हा चांदेकर असा वेड्यासारखा का वागतोय हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि म्हणूनच ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करणार असते. इकडे काजल त्याचबरोबर घरातले सगळेजण तोच विचार करत असतात की नक्की घडतंय काय हे. आणि हा अद्वैत आहे आधी कधी असा वागला नव्हता. पण अद्वैतच्या मध्ये जो बदल घडायला हवा होता, म्हणजे इकडे राहुल आणि त्याचबरोबर रोहिणीने त्याला ज्या टॅबलेट दिलेल्या असतात त्यामुळं तो वेड्यासारखा वागणार आहे असं त्याला वाटत असतं. पण अद्वैत इथे अजिबात वेड्यासारखा वागत नसतो. तो अगदी प्रामाणिकपणे प्रेमाने बोलत असतो, चांगलं बोलत असतो. अद्वैत आता निघालेला असतो. त्याची पावलं काही निघत नसतात, कारण त्याला असं वाटत असतं की इकडे कलाला सोबत घेतलं पाहिजे. असं म्हणत तो निघालेला असतो. तेवढ्यात कला पाठीमागून येते आणि अद्वैतच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते की चालेल. अद्वैतला खूप आनंद होतो. अद्वैतला वाटतं की आता ही यायला लागली माझ्यासोबत. पण कला मात्र तिथं बोलते की चांदेकर जा ना तू, किती वेळ झालं, फक्त निघतो निघतो एवढंच चाललंय तुझं, निघ आता, असं म्हणत ती अद्वैतला जायला सांगते. अद्वैतला मात्र राग येतो. अद्वैत म्हणतो काय बोलतेस हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितले तू चल म्हणून, पण तुला यायचंच नाहीये, तुला माझं ऐकायचंच नाही. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच अद्वैतचं हे म्हणणं आहे हे लक्षात आल्यानंतर कलाला पण अद्वैत चांगलंच माहिती आहे की कसं वागू शकतो, तो कशा पद्धतीने विचार करू शकतो, या गोष्टी कलालाही चांगल्याच माहिती असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला म्हणत असते की चांदेकर आबांनी सांगितले म्हणून न्यायला आलायस ना तू, मग जा ना तू, काहीच गरज नाहीये इथे थांबायची, कारण तू इथे थांबलास तरीही तुला माहिती आहे की काय होऊ शकतं. एवढं कला स्पष्ट बोलत असते आणि त्याला जायला सांगत असते. कलाचं असं म्हणणं असतं की जे तू केलेलं आहे ते तुला माहिती आहे, तुला असं वाटतं की तू चुका केलेल्या नाहीत, पण अद्वैतने ज्या चुका केलेल्या असतात त्या कला प्रत्येक वेळेस त्याला दाखवून देत असते आणि त्याला सांगत असते. त्यासोबतच इकडे मात्र पाहायला मिळतं की कला निघून जाते. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय. अद्वैतला कलाला घेऊन जायचं असतं. अद्वैत म्हणत असतो की आबांचं जे कार्ड आहे ते मी वापरलेलं आहे, पण काहीही उपयोग झालेला नाही. ही करे मात्र माझ्यासोबत यायला तयार नाही. आता मी काय करू, मी हिला कशा पद्धतीने समजवू म्हणजे ही माझं ऐकेल, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र बाहेर येतो. मला खरेला घरी घेऊन जायचं होतं, पण ती ऐकायलाच तयार नाही. कलासाठी तिचा स्वाभिमानही तेवढाच महत्वाचा आहे. काहीही असलं तरीही अद्वैत तिला कितीही म्हणत असला तरी अद्वैतलाही मनापासून वाटत असतं. गुरुजी सांगतात की पूजा संपन्न झालेली आहे. नवीन जोडप्याला ते आशीर्वाद देतात आणि तिला सांगतात की ते सौभाग्यवती भाऊ असा आशीर्वाद दिला जातो. आणि त्याचबरोबर गुरुजी म्हणतात की पूजा छान झालेली आहे. तेव्हा आबाही म्हणतात की हो खरंच छान झालेली आहे. आणि गुरुजी त्यांचा सीधा वगैरे घेतात आणि ते जायला निघतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता पूजा छान झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आणि सरोजच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो. सरोज वेगळ्या पद्धतीने बोलत असते. आणि इकडे सोहम आणि त्याचबरोबर अनामिका दोघंही दर्शन घेतात आणि त्यांच्या डोक्यात जे सुरू असतं त्या पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर तिथे सगळेजण असतात आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या मनात त्याच गोष्टी असतात ज्या पद्धतीनं अद्वैत आणि कला असायला पाहिजे होते हे बोलणं आबांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे सरोज म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आत्ता सोहम आणि अनामिका या दोघांच्या जोडीने खूप छान अशी पूजा संपन्न झालेली आहे आणि कोणाची गरजही पडलेली नाही आहे. जेव्हापासून अनामिका या घरात आलेली आहे तेव्हापासून घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. कोणत्याही गोष्टीला काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं काय ते अगदी व्यवस्थित होत आहे.
हे ती बोलत असते. परंतु आबांना हे चांगलंच लक्षात येत असतं. तेव्हा इकडे रजनी पण म्हणत असते की हो सरोजवहिनी, तू बरोबर बोललीस. अनामिका आल्यापासून घरातलं वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनामिका जी आहे ती चांदेकरांच्या तोडीस तोड आहे. तिचं घराणं, तिचं राहणीमान, तिचं शिक्षण, तिचं बोलणं हे सगळं चांदेकरांच्या तोडीस तोड आहे. ती खरंच चांदेकरांची सून शोभते. हे सगळं बोलणं त्यांचं चालू झालेलं असतं. इकडं अनामिका मात्र शांतच असते. तिला मात्र भारी वाटत असतं, कारण नवीन नवरी आहे आणि घरातले सगळेजण तिचं कौतुक करत आहेत, तिच्याशी छान वागत आहेत. त्यानंतर आता अनामिका आणि त्याचबरोबर रजनी किचनमध्ये असतात. अनामिका तिथं जाते, रजनीला म्हणते की आई बघितलं ना, सगळे माझे किती कौतुक करतात. तेव्हा रजनी म्हणते की मग माझी सून आहेच तेवढी गुणाची, म्हणून तिचं कौतुक केलं जाते, असं रजनी बोलत असते. आणि त्याच वेळी गॅसवरती दूध उतू जातं आणि सरोजच्या नजरेतून ते मात्र चुकत नाही. सरोज म्हणते की बघितलं ना, दूध उतू गेलं. अगदी नकळतपणे अनामिकाच्या हातून दूध उतू गेलेलं आहे, पण हा तर शुभशकून झालेला आहे. हे सगळं ती बोलत असते. आणि इकडे रजनीला मात्र प्रश्न पडलेला असतो की ही सरोजवहिनी कधीपासून पाळायला लागली शुभशकून वगैरे ह्या सर्व गोष्टी. आणि इकडे अनामिकाला मात्र खूप छान वाटलेलं असतं आणि ती म्हणत असते की खरंच आबा, म्हणजे जेव्हापासून अनामिका घरात आलेली आहे तेव्हापासून सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत आहेत. एवढं सगळं चांगल्या पद्धतीनं घडत आहे आणि तरीही प्रत्येक वेळेस आपल्याला जे काही वाटत असतं तशाच पद्धतीनं होईल असं नाहीये, हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे मात्र पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे आबा इकडे विचार करत आहेत की सरोज, तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे मला चांगलंच माहिती आहे. कारण आबांनी पूर्णपणे विचार केलेला आहे. सरोजच्या डोक्यात काय शिजते याबद्दल आबांना चांगलीच कल्पना आहे. त्याचबरोबर आता सरोज आत निघून येते आणि तिच्या पाठोपाठ रोहिणीही आलेली असते. रोहिणीही म्हणालेली असते की बरोबर आहे, सरोज वहिनी म्हणते ते बरोबर आहे, कारण रोहिणीचा प्लॅन तर वेगळाच असतो. इकडे सरोज आत आलेली आहे, तिच्या पाठोपाठ रोहिणी आलेली आहे. रोहिणी म्हणत असते की बरं झालं सरोज वहिनी तू असं बोलून दाखवलं असते, कारण डॅडला हे सांगणं गरजेचंच आहे. हे सगळं ते बोलत असते. त्यासोबतच त्या दोघींचं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर सरोज म्हणत असते की आता मी हे दाखवून देणार आहे की काही झालं तरी ती मुलगी आपल्या घरात येऊ द्यायची नाही. ती कला खरे या घरात येणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि कळणारही नाही कोणाला, असं सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. तिला एवढंच वाटत असतं की काही झालं तरीही कला या घरात मला नको आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायची तयारी तिची असते. त्याचबरोबर इकडे अद्वैत मात्र निघालेला असतो आणि इकडे सरोजने तर वेगळाच प्लॅन केलेला असतो. सरोजचा प्लॅन असा असतो की कला घरात येऊ नये म्हणून अनामिका ही शिडी वापरायची, हे पॅद म्हणून वापरायचं आणि वारंवार सगळ्या घरातल्यांना दाखवून द्यायचं की अनामिका ही कशी या घरची सून म्हणून परफेक्ट आहे. हा तिचा प्लॅन ठरलेला असतो. इकडे अद्वैत गाडी काढतच असतो आणि तेवढ्यात तो म्हणतो की खरे उतर तू खाली, बरं तू इथं का येऊन थांबलेली आहेस, गाडीवर का बसलीस, उतर खाली. आणि मग तुला यायचंच होतं तर मग आधीच का नाही आली, मी तुला किती वेळ झालं मागं लागलो होतो. हे सगळं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत कलाला ओरडत असतो, कारण कला पुढे बोनेटवरती गाडीच्या बसलेली असते आणि अद्वैतचं असं म्हणणं असतं की तू जे काय करत आहे ना ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, गाडीवरून उतर खाली बरं, गाडीला टेंट येईल माझ्या, असं तो बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते काय काय बोललास चांदेकर तू. कलाला मात्र रागच आलेला असतो आणि कला तो राग व्यक्त करत असते. प्रत्येक तिच्या वागण्यातून बोलण्यातून स्पष्ट करत असते की ती किती चिडलेली आहे ते. आणि मग अद्वैत म्हणत असतो तुझं जे काय चाललंय ना ते थांबव बरं का, कारण तुला यायचं आहे हे मला माहिती होतं आणि तरीही तू अशा पद्धतीनं माझ्याशी वागत आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कला म्हणत असते की मी आबांसाठी येणार आहे, मी काय तुझ्यासाठी येणार नाही आहे, हे कला बोलत असते. त्यासोबतच कलाचं म्हणणं आहे की चांदेकर तू जरा अति करत आहे, पण तू आधी माझी माफी माग आणि उठा बशा कान पकडून, असं ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय मी कान पकडून उठा बशा काढू. तेव्हा कला म्हणत असते हो, मागच्या वेळेस नाही का मी कान पकडूनच उठाबशा काढलेल्या होत्या तुझ्यासाठी, आता मग तू काढायच्या, याच जागेवर होत्या ना त्या उठाबशा काढलेल्या. अद्वैतलाही तो प्रसंग आठवत असतो. हो खरंच, कारण अद्वैत आणि कला हे दोघं, कला जेव्हा कलाच्या माहेरी येऊन राहिलेली होती तेव्हा अद्वैत आलेला असतो आणि तिच्याकडून चुकून तिने अद्वैतची मज्जा घेण्यासाठी कॉल लावलेला असतो आणि त्याचवेळी अद्वैत तिच्यावरती चिडलेला असतो आणि कलाने त्याला बोलवून घेतलेलं असतं कॉल करून. आणि आता अद्वैतला ती म्हणत असते की तू उठाबशा काढ. अद्वैत म्हणत असतो ठीक आहे. अद्वैत लाजत लाजत आता गाडीच्या थोडंसं बाजूला जातो. कला तिथं उभी असते आणि अद्वैत कान पकडून उठाबशा काढायला सुरुवात करतो, कारण अद्वैतला माहिती आहे उठाबशा काढला तर ही येईल.
कला मात्र ॲटिट्यूडमध्ये गाडीला टेकून तशीच उभी असते आणि अद्वैत मात्र उठाबशा काढत असतो. अद्वैतला खूप भारी वाटत असतं, कारण आता तरी खरे माझ्यासोबत येणार आहे. पण त्याला रागही येत असतो की मला हिने उठाबशा काढायला सांगत आहे. ही गोष्ट काही त्याला पटत नसते. त्यासोबतच तो बाजूला होतो आणि पाहतो तर काय, कारण तो म्हणतो की तू मोज, मी नाही मोजणार आहे किती उठाबशा झालेत ते. हे सगळं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर तो पाहतो तर तिथे कला नसते. अद्वैत म्हणतो हे सगळं काय घडतंय, म्हणजे मला भास व्हायला लागलेले आहेत असं अद्वैतला वाटत असतं. आणि अद्वैतला खरंच भास होऊ लागलेले असतात. अद्वैतला कळतही नसतं की तो कोणत्या ह्याच्यातून जातोय, कारण त्याला जे भास होत असतात ते वेगळेच असतात. इकडे रोहिणी रूममध्ये असते. राहुल तिथे येतो आणि म्हणतो की कोण आहात तुम्ही बाई, कशासाठी इथं आलेले आहात, कोण आहे, तुमचा काय संबंध आहे. तेव्हा रोहिणी म्हणते काय चाललंय राहुल, हे सगळं काय बोलतोय. राहुल वेड्यासारखा बरळत असतो. तेव्हा रोहिणी त्याला विचारते. तेव्हा राहुल सांगू लागतो की असं अद्वैत बोलणार आहे ग आई, मॉम मी नाही बोलणार असं असं तो सांगत असतो, कारण आपण दिलेला डोस तो त्याच्यावरती चांगलाच परिणाम करणार आहे. आता तो खऱ्यांच्या घरी गेलेला आहे ना, बघ तिथं पण राडाच होणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते की हो खरंच आपला डाव तर यशस्वी होणारच आहे, कारण आपण तशा पद्धतीनं गेमच केलेला आहे असं रोहिणीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रोहिणी मात्र प्रत्येक वेळेस हे सगळं बोलत असते. विचित्र पद्धतीनं तिचं चाललेलं असतं आणि तिला खत पाणी घालत असते, ती म्हणजे सरोज. इकडे काजलला मात्र खूप वाईट वाटत असतं. काजल विचार करत असते. काजलच्या डोक्यात एवढंच सुरू झालेलं असतं की हे काय आहे, म्हणजे मी हे काय ॲक्सेप्ट करू. मला सोहम हवा होता, मी त्याच्यावरती प्रेमाची कबुलीही देत होते त्याच्यावरील, पण माझ्याच बाबतीत असं का होतंय हा प्रश्न काजलला पडलेला असतो. आणि काजल मात्र म्हणत असते की नाही, आता मला हे सगळं थांबवलं पाहिजे. सोहमच्या बाबतीत मी कोणताही विचार नाही केला पाहिजे. हे सगळं काजलचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर काजल म्हणत असते की मला विचार केला पाहिजे की हे सगळं असं का होतंय. काजल त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि ती म्हणते की मी सोहमला फोन करते, कारण कलाने तिला सांगितलेलं असतं की सोहमकडे तुझ्या नावाचं पेंटिंग आहे आणि त्या पेंटिंगवरती त्यांनी गुंड्या म्हणून लिहिलेलं आहे आणि हर्ट काढलेला आहे. तेव्हा ती म्हणते की नाही, ते पेंटिंग जर त्याच्याकडे असेल तर ते पेंटिंग मला मिळवावं लागेल. हा विचार आता काजलच्या डोक्यात आलेला असतो. काजल म्हणते काही करून ते पेंटिंग मला मिळवावंच लागणार आहे. आणि मग ती सोहमला कॉल करते. तिची इच्छा नसते, पण ते पेंटिंग मिळवण्यासाठी ते जाळून टाक, नाहीतर माझ्याकडे दे, मी आयुष्यभर जपून ठेवेल. या गोष्टीसाठी तिला ते पेंटिंग हवं असतं. आणि नेमकं का सोहम फोन उचलणार असतो आणि अनामिका तो पाहते. आणि सोहम म्हणतो मी आलोच बाहेर चाललोय. तेव्हा अनामिका म्हणते काजलचा फोन होता ना, मी पाहिलंय फोन काजलचा होता. तेव्हा अनामिका आता सोहमला प्रश्न विचारू लागते की मला सांग सोहम, कधी तुझ्या मनात होतं का, तू तिला बोलून दाखवलं होतं का, तू तिच्या प्रेमात आहेस का. असे प्रश्न अनामिकाने सुरू केलेले असतात. प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो आणि ती एकापाठोपाठ एक असे अनेक प्रश्न विचारत असते. आणि इकडे सोहम मात्र विचारात पडलेला असतो. त्याचवेळी सोहम म्हणतो की नाही. आणि मग तेवढ्यातच तिथे रजनी येते आणि अनामिकाला आवाज देते. तर आईकडे सोहम म्हणतो की बरं झालं, पण आज मी टाळलेलं आहे हे सगळं, पण एक ना एक दिवस हे तर समोर येणारच आहे. मला तिला सांगावंच लागणार आहे की नक्की काय झालेलं आहे. हे बोलणं चाललेलं असतं. इकडे अद्वैत लॅपटॉप घेऊन काम करत असतो आणि अद्वैत विचार करत असतो. अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की नक्की करू काय, कारण काहीही झालं तरीही अद्वैतचं म्हणणं आहे की मला ना कळतच नाही आहे की खरे यायला पाहिजे होती. आणि मग त्याला घरी गेलेला तो प्रसंग आठवत असतो. तो त्या पेपरवरून घसरलेला असतो, कलाच्या मिठीत आलेला असतो आणि कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ आलेले असतात. हे सगळं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत हे सगळं करत असतो. त्याला आठवत असतं, त्याला कला हवीशी वाटत असते. कलाला तो विसरलेला नसतो. तेव्हा कलाही इकडे विचार करत असते. कला म्हणत असते की हा चांदेकर एवढा स्पष्ट आणि एवढा परफेक्ट स्वतःला समजतो, तरीही त्याला त्याच्या नात्याचं ते जे आहे क्लिअरिटी का येत नाहीये, तो स्पष्टपणे का बोलत नाहीये, तो स्वतःच्या विचारांनी का राहत नाहीये. कारण त्याच्या मनात जर ते विचार स्पष्ट असतील, ते क्लिअर असतील, तर त्याने ते बोलून दाखवलं पाहिजे. इकडे अद्वैत मात्र बोलत असतो आणि त्याचवेळी रजनी तिथं आलेली असते. आणि अद्वैत म्हणतो खरे बस झालं, काय चाललंय तुझं हे सगळं. आणि नेमकं त्याचवेळी कला रूममध्ये असते आणि संगीता कलाच्या रूममध्ये दरवाजा उघडून येते. तेव्हा संगीताला इकडे कला म्हणते की चांदेकर बास. तेव्हा मात्र संगीता म्हणते काय चाललंय कला हे. इकडे अद्वैतकडे रजनी असते. रजनी म्हणते काय झालं अद्वैत, मी आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही ते असंच,
तेव्हा रजनी सांगू लागते की अद्वैत, नवरा बायकोच्या नात्यात असंच होत असतं, एकमेकांची सवय लागलेली असते, एकमेकांशिवाय आपण राहू शकत नसतो. इकडे संगीता कलाकडे येते आणि कलाला म्हणते की नकळतपणे तुझ्या तोंडून अद्वैतरावांचं नाव घेतलं गेलं, पण ही चांगलीच गोष्ट आहे ना, कारण तुम्ही दोघं एकमेकांवर तेवढे प्रेम करतात, जी लोक एकमेकांवर तेवढं प्रेम करतात त्यांच्यामध्येच ह्या गोष्टी घडू शकतात. इकडे रजनी पण अद्वैतला तेच समजवत आहे, संगीता पण तेच समजवत आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या दोघांमधलं नातं किती घट्ट आहे, किती स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर इकडे संगीता पण म्हणत असते की कला, मला माहिती आहे तू अद्वैतरावांच्या किती प्रेमात आहेस ते, आणि त्यामुळेच तर तुला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय. कला मात्र विचारत असते, कलाला फक्त एकच हवं असतं की अद्वैतने म्हणावं की तू माझी बायको आहे आणि नवरा ह्या हक्काने मी तुला न्यायला आलेलो आहे. पण मूर्ख अद्वैत, तो मात्र ते बोलत नाही. त्याला पण हवं आहे, कलाने घरी येणं हवं आहे, पण त्याला मात्र ती माफी मात्र मागायची नाही आणि तिला म्हणायचं नाही. मग कला म्हणते की का जाऊ मी, आणि कलाचं बरोबर आहे, कारण कला म्हणत आहे की माझ्या आणि तुझ्यामध्ये नातं काय आहे, तर अद्वैतला ते मान्य करायचं नाही. आता हे सगळं कसं मिटणार आहे, कलाला अद्वैतला कलाच्या मनातील भावना कशा समजणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.